क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं द्विशताब्दी जयंती वर्ष देशभरामध्ये साजरा होत आहेत. भारतामध्ये विविध ठिकाणी आज कार्यक्रम केले जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर दैनिक मुंबई तरुण भारतच्या वतीने विशेष अंक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील विविध पैलूंवर साकारण्यात आला आहे. या ठिकाणाचे पुण्यातील आणि महाराष्ट्राचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या विशेष अंकाचं आज प्रकाशन झालंय. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, जय ज्योती जय क्रांती. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष आपण काय सांगाल? प्रथम मी महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या फुले विचारांच्या सर्व अनुयायांच्या माध्यमातून आपलं मुंबई तरुण भारतचा आभार व्यक्त करेन की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणिकेचं प्रकाशन आज तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून या वृत्तपत्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा महात्मा फुले यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही केला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपासून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाला सुरुवात होतीये. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महात्मा फुले यांचं मूळ गाव असलेल्या खानवडी तालुका पुरंदर या ठिकाणी ज्योती सावित्री नावाची विद्यालयाची सुरुवात केली, उद्घाटन केलं आणि संकल्प केला की ज्या फुले दाम्पत्यानं किंवा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या विचारानं काम केलेलं आहे, मग समतेचा विचार, बंधुत्वाचा विचार, जातीभेदाला दूर करणारा विचार, महिलांना समान संधी देण्याचा विचार, शिक्षण चळवळीचा विचार, या सगळ्या विचारामध्ये काम करण्याची भूमिका आणि वर्षभरामध्ये हे सगळे विचार पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सरकार आणि आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहोत. महात्मा फुलेंनी आणि या फुले दाम्पत्याने एक समता या देशाला दिलेली आहे, स्त्री शिक्षणाची चळवळ या देशाला दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या याच मूळ वाड्यामध्ये आपल्या या आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्याबद्दल त्याचा सुद्धा मला खूप आनंद होतोय की ज्या महात्मा फुलेंनी समता भूमीवरनं म्हणजे याच वाड्यातनं, फुले वाड्यातून समतेचा संदेश त्यांनी दिला, त्याच वाड्यामध्ये पुन्हा एकदा 200 वर्षाने आपण ह्या त्यांच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आणि मला त्याचा आनंद दुगणित होतोय की आज त्या जयंतीच्या निमित्तानं आपलं प्रकाशन फुले वाड्यामध्ये होतंय, याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे. सर, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्विशताब्दी जयंती वर्ष हे समता समरसता वर्ष असं घोषित केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता महात्मा फुले जयंतीचे द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. पुढे याची वाटचाल कशी असेल? बघा, वर्षभरामध्ये तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं ज्या ज्या विचारानं महात्मा फुलेंनी, सावित्रीदेवी फुलेंनी काम केलेलं आहे, मग समतेचा विचार, मग समतेचा संदेश देणारे कार्यक्रम असतील, स्त्री शिक्षण असेल की इतर शिक्षणाच्या विषयातली चळवळ असेल त्या संदर्भातले कार्यक्रम असतील किंवा स्त्रियांना समान अधिकार देण्याचं काम आता 16-17 एप्रिलला लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण देऊन ज्या विचारानं महात्मा फुलेंनी शिक्षण स्त्रीला समान न्याय देण्याची भूमिका मांडली, तो प्रत्येक विचार या वर्षभरामध्ये अजून घट्ट करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आणि फुले यांच्या विचारावरती काम करणाऱ्या सगळ्या अनुयायांच्या वतीने होणार आहे. सर, आपण सुद्धा या विशेषांकामध्ये आपले विचार व्यक्त केले, या माध्यमातून आपण काय सांगाल? त्या मुलामध्ये मी एवढंच सांगेल की मी असेल, माझं सरकार असेल, माझी संघटना असेल, हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरती, छत्रपती शिवरायांच्या आदर्शावरती काम करणारं सरकार आहे आणि या द्विशताब्दी वर्षामध्ये जे जे आमच्या सरकारने ठरवलेलं आहे ते संघटनेच्या माध्यमातून मी स्वतः जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे आणि मला अभिमान याचा आहे की या सगळ्या विषयामध्ये काम करत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावरती शोधून काढली आणि तेव्हापासून आणि लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून ती सार्वजनिक करण्याचं काम महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी या शिवजयंतीच्या माध्यमातून केलेलं आणि मग एक आदर्श व्यक्तिमत्वाला, या दाम्पत्याला भारतरत्न मिळावा ही भूमिका सरकारने मांडली, आम्ही सर्वांनी मांडली आणि या द्विशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या वेळेस भारतरत्न मिळून या दाम्पत्यांच्या विचाराचा गौरव सरकारच्या वतीने व्हावा, अशा पद्धतीची भूमिका पुढच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त मुंबई तरुण भारतच्या विशेष अंकाचं प्रकाशन आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते प्रकारे, या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले विचार दैनिक मुंबई तरुण भारत आणि MAM टीव्हीच्या व्यासपीठावर मांडले आहे.
माझ्यासोबत आहे जयेश पाटील, मी सागर देवरे. धन्यवाद.